ज्या क्षणी तुम्ही सर्व काही नियंत्रित करताना वाटतं, त्याच क्षणी आयुष्य तुमच्यावर थट्टा करतं. मित्रांनो, माझं लग्न झाल्यानंतर एका दिवशी माझ्या सासऱ्यांनी हसत हसत मला म्हणाले, "जावई बापू, आता तुम्हीच माझ्या मोठ्या मुलाचं लग्न कुठेतरी जमवा." मी लगेच उत्तर दिलं, "ठीक आहे, सासरे." मग मी माझ्या साळ्यासाठी योग्य मुलगी शोधायला लागलो. काही दिवसांनी माझ्या एका नातेवाईकाने मला सांगितलं, "माझ्या ओळखीत एक मुलगी आहे, खूप चांगली आहे, पण सध्या ती BA फर्स्ट इयरची परीक्षा देत आहे." मी विचारलं, "मुलीचं वय किती आहे?" त्यांनी सांगितलं, 19 वर्षांची आहे, पण गरीब कुटुंबातली आहे. तिचं लग्न फक्त एका जोडीतच होऊ शकेल. मी म्हणालो, "चालेल, बालेक आहे, लग्न होऊ शकेल." इकडे माझ्या साळ्याचं वय 36 वर्षांचं झालं होतं. मी त्या नातेवाईकाला सांगितलं, "मुलाचं वय जरा जास्त आहे, तरीही तुम्ही बोलून बघा. जर जमलं, तर साळ्याचं लग्न होईल." मुलीचे आई-वडील थोडे गरीब होते, पण त्यांनी लग्नासाठी होकार दिला. लग्नाच्या दिवशी, मी दुल्हाला घेऊन स्टेजवर गेलो. तेव्हा माझी वहिनी, मला मुलगा समजून, माझ्या गळ्यात हार घालायला आली. मी थोडासा इशारा केला, तेव्हा ती लगेच लाजली. तिची ही गोड हरकत पाहून माझ्या मनाला खूप आनंद झाला. लग्नानंतर आम्ही घरी परतलो, आणि वहिनीच्या त्या गोड हरकतीमुळे मी खूप प्रभावी आणि भावनिकरित्या प्रभावित झालो होतो. त्या दिवशीचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. सासूरवाडीला पोहोचल्यावर मी माझ्या बायकोकडून 5 वेळा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. बायको म्हणाली, "काय झालंय? वहिनी आल्याच्या आनंदात माझ्या जीवनाचे दार तोडायचं ठरवलंय का?" मी हसून तिचं पापी घेतलं. काही दिवसांनी साळ्याची नोकरी गेली, त्यामुळे सासूरवाडीत रोज भांडण होऊ लागली. वहिनीला साळ्याकडून सुंदर वेळेत समाधान मिळत नव्हतं. बहुतेक वयाच्या अंतरामुळे मला समजलं की, वैभवी वहिनी माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकते. मी फक्त संधी शोधत होतो. एकदा सासऱ्यांचा फोन आला, "जावई, साळ्याला आणि त्याच्या बायकोला तुमच्या घरी मुंबईला पाठवतोय. याची कुठेतरी नोकरी लावून द्या. तुमचे मोठे उपकार होतील." मी म्हणालो, "अरे, ह्यात उपकार कसले? मी काहीतरी करतो. तुम्ही दोघांना इकडे पाठवा." माझ्या मनात वैभवीचे मस्त व्यक्तिमत्व घोळत होते. जर साळ्याची नोकरी कुठे दूर लावली, तर मी वैभवीला सुंदर वेळेचा अनुभव देऊ शकेल, असं मला वाटू लागलं. ते दोघे मुंबईत आले, तेव्हा मी बायकोला त्यांची विशेष काळजी घ्यायला सांगितलं. साळ्याला मी म्हणालो, "तुम्ही निवांत नोकरी शोधा. मी पण काहीतरी करतो. घरी काही टेन्शन नाही. मी तुमचा जिजा आहे." मित्रांनो, आता तुम्हाला माझ्या वहिनी वैभवीबद्दल सांगतो. ती भरदार शरीरयष्टीची होती. तिच्या नजरा माझ्याकडे होत्या. मी तिच्या मनातलं ओळखलं. बायकोची नजर चुकवून मी तिच्यासोबत हलकं फुलकं मजाक करताना तिला स्पर्श करायचो, तेव्हा ती मला स्माईल द्यायची. साळ्याची नोकरी घाटकोपरला लागली. तिथून येण्या-जाण्याला खूप वेळ लागायचा. प्रायव्हेट जॉब असल्याने येण्याचा वेळही ठरलेला नसायचा. मी लवकर घरी येऊन वैभवीशी हसत खेळत तिला पटवण्याच्या मागे लागलो. एकदा साळ्याचा फोन आला, "आज मी घरी येऊ शकणार नाही. कामाचा लोड जास्त आहे. वैभवीची काळजी घ्या." ती रात्री एकटी दुसऱ्या खोलीत झोपली होती. मी बायकोला सुंदर वेळेचा अनुभव देत असताना मला वाटलं, कोणीतरी मला लपून बघतंय. मी पाहिलं तर ती वैभवीच होती. मी तिच्याकडे तोंड करून सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. मी बायकोला सुंदर वेळ देत होतो, पण मला वाटत होतं की मी वैभवीला सुंदर वेळेचा अनुभव देतोय. थोड्या वेळाने मी माझ्या बायकोच्या जीवनात रंग सोडला, तेव्हा वैभवी तिथून निघून गेली. माझा शब्द खरा ठरला. ती माझी वहिनीच होती, पण ही गोष्ट मी बायकोला सांगितली नाही. त्यानंतर बायको म्हणाली, "यार, मला थंडी वाजते." मी तिला थंडी तापाची गोळी आणि 2 झोपेच्या गोळ्या दिल्या. ती थकव्यात आणि गोळ्यांच्या नशेत गाढ झोपली. रात्री 2 वाजता माझी भावना दाटून आली. मी पाहिलं, बायको गाढ झोपली. मी थेट वैभवीच्या खोलीत गेलो. ती झोपली होती. मी तिला पापी केलं, तेव्हा तिने मला कसून व्यक्तिमत्वावर चिकटवलं. वैभवी म्हणाली, "मी तुम्हाला लग्नापासून लाईक करते, पण सांगायला भीती वाटायची."
आज तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव घेताना पाहिल्यावर मी खूप व्याकुळ झाले. तुमची भावना पाहिल्यापासून मी माझ्या जीवनात बोट करत होते. मग कधी झोप लागली कळलंच नाही. मी तिला आय लव्ह यू म्हणालो आणि तिच्या व्यक्तिमत्वाला मोकळे केलो आणि व्यक्तिमत्वाला सुंदर अनुभव दिला. वैभवी म्हणाली, जीजा, मला तुमच्या भावनेचा तोंडाने सुंदर अनुभव घ्यायचा आहे. मी होकार दिला. तिने उत्साहात भावना मोकळी केली आणि काही वेळ सुंदर वेळेचा अनुभव दिला. काही वेळाने वैभवी म्हणाली, माझ्या सोन्या, तुमच्या भावनेला माझ्या जीवनात टाका आणि सुंदर वेळेचा अनुभव द्या. मी भावनेला थुंकी लावली आणि तिच्या जीवनात टाकलो. तिच्या तोंडातून आवाज येत होता. मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो, पण थोड्या वेळाने ती मजेत अनुभव घेऊ लागली. जेव्हा माझ्या भावनेतून रंग निघणार होता, तेव्हा मी विचारलं, रंग कुठे टाकू? ती म्हणाली, माझ्या जीवनातच टाका. मी म्हणालो, मग तू पोट्या होशील. ती म्हणाली, मी आधीच पोट्या आहे, फक्त 1 महिना झालाय. ती बोलतच मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडून टाकल्या. मग आम्ही वेगळे झालो आणि मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. सकाळी माझी बायको वैभवीला रुटीन चेकअपसाठी डॉक्टरकडे घेऊन गेली. संध्याकाळी माझा साळा मित्राकडून परत आला आणि सांगू लागला, माझी जॉब MP लागली आहे. आम्ही 2 दिवसांनी निघतो. तो दिवस आला आणि वैभवी मला सोडून गेली. मी खूप उदास झालो, पण मनात एक आशा होती की कदाचित देवाने मला पुन्हा वैभवीशी भेटण्याची संधी दिली असेल. आणि तसंच घडलं. योगायोगाने माझी बदली सासूरवाडीत झाली. मी बायकोला सांगितलं आणि ती देखील खूप खुश झाली. मग आम्ही सासूरवाडीला निघालो. सासूरवाडीत पोहोचल्यानंतर माझ्या आयुष्याला एका नव्या वळणाने सुरुवात झाली होती. वैभवीला पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याने माझं मन आनंदाने भरून गेलं. तिचं ते हसणं, डोळ्यांमधली चमक आणि भरदार व्यक्तिमत्व, हे सर्व पाहून मी पुन्हा पुन्हा भावून जात होतो. आम्ही सासूरवाडीत एक BHK भाड्याने घेतला होता आणि त्या क्षणापासून आमच्या नव्या जीवनाची सुरुवात झाली. माझी बायको तिच्या आई वडिलाकडे जास्त वेळ घालवायची आणि मी त्या संधीचा फायदा घेत वैभवी बरोबर सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचो. वैभवीचा नवरा माझा साळा MP नोकरीसाठी गेला होता आणि वैभवी तिच्या लहान बाळासोबत इथेच राहिली होती. तिचं बाळ आता काही महिन्यांत झालं होतं आणि ती त्याची काळजी घेताना खूप सुंदर दिसायची. एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो. बायको सासूरवाडीत गेली होती आणि घरात फक्त मी आणि वैभवी होतो. ती तिच्या बाळाला झोपवत होती आणि मी तिच्या खोलीच्या दारात उभा राहून तिला पाहत होतो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आलं. काय जीजा, असं काय बघतय? तिने खट्याळपणे विचारलं. मी हसत हसत जवळ गेलो आणि म्हणालो, काय करू? तुझं हे व्यक्तिमत्व मला शांत बसू देत नाही. ती लाजली आणि तिने डोळे खाली घेतले, पण तिच्या स्माईलमधून मला तिच्या मनातलं समजलं. मी तिच्या जवळ बसलो आणि हळूच तिचा हात हातात घेतला. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिली. मी तिला जवळ ओढलं आणि एक पापी दिलं. ती म्हणाली, जीजा, असं करू नका, कोणी पाहिलं तर. पण तिच्या आवाजात ती नकाराची ताकद नव्हती. मी हसत म्हणालो, घरात कोण आहे? फक्त तू, मी आणि तुझं छोटं बाळ. ती हसली आणि माझ्या खांद्यावर हलकेच मारलं. जेव्हा जेव्हा बायको घरात नसायची, मी वैभवीच्या खोलीत जायचो. आम्ही हसत खेळत एकमेकांना चिडवत आणि कधी कधी छोट्या छोट्या स्पर्शांनी एकमेकांना जवळ आणायचो. वैभवीच्या डोळ्यांमधली ती व्याकुलता मला स्पष्ट दिसायची. तिला माझ्यासोबत सुंदर वेळ घालवायला आवडायचं आणि मलाही तिच्या सोबत असताना एक वेगळाच आनंद मिळायचा. काही दिवसांनी मला समजलं की वैभवीला तिच्या नवऱ्याकडून ती सुंदर वेळेची भावना मिळत नव्हती. साळ्याचं वय जास्त होतं आणि त्याला नोकरीच्या ताणामुळे वैभवीकडे लक्ष द्यायला वेळच मिळायचा नाही. वैभवी मला सांगायची, जीजा, मला कधी कधी खूप एकट वाटतं. तो येतो, जेवतो आणि झोपतो. माझ्याशी बोलायलाही त्याला वेळ नसतो. तिच्या डोळ्यांमधली ती उदासी मला अस्वस्थ करायची, पण त्याच वेळी माझ्या मनात एक खट्याळ विचार यायचा. जर मी वैभवीला ती सुंदर वेळेची भावना दिली, तर ती माझ्याशी आणखी जवळ येईल. मी ठरवलं की
मी वैभवीला माझ्या भावनांनी पूर्णपणे बांधून ठेवेन. मी तिच्याशी जास्त वेळ घालवायला लागलो. कधी तिला बाहेर फिरायला घेऊन जायचो, कधी तिच्या बाळासाठी खेळणी आणायचो आणि कधी तिला छोट्या छोट्या भेटवस्तू द्यायचो. ती माझ्या या काळजीने खूप खुश व्हायची. एकदा मी तिला एक सुंदर साडी भेट दिली. तिने ती साडी नेसली आणि मला दाखवायला आली. ती साडी इतकी सुंदर दिसत होती की माझं मन थांबलंच नाही. मी तिला ओढलं आणि एक पापी दिलं. ती लाजली आणि म्हणाली, "जीजा, तुम्ही मला असं लाजवताय." पण तिच्या डोळ्यांमधली चमक मला सांगत होती की तिला हे सगळं आवडत होतं. एके रात्री सासूरवाडीत सगळे झोपले होते. माझी बायको तिच्या आईच्या घरीच राहिली होती आणि मी घरी एकटा होतो. मी वैभवीला मेसेज केला, "झोपलीस का?" तिने लगेच रिप्लाय केला, "नाही, बाळ झोपले, पण मला झोप येत नाही." मी म्हणालो, "मग ये, आपण थोडं गप्पा मारू." ती हसत हसत माझ्या खोलीत आली. तिने एक साधी नाईट ड्रेस घातली होती, पण ती खूप सुंदर दिसत होती. मी तिला माझ्याजवळ बसायला सांगितलं. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. ती मला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती आणि मी तिचं ऐकत होतो, पण माझं लक्ष तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यांवर आणि तिच्या हसण्यावर होतं. मी हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "वैभवी, तू खूप सुंदर आहेस." ती लाजली आणि तिने डोळे खाली घेतले, पण तिने माझा हात सोडला नाही. ती काही क्षण थांबली आणि मग तिने मला मिठी मारली. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या भावनांमध्ये हरवून गेलो. वैभवीने मला तिच्या मनातलं सगळं सांगितलं. ती म्हणाली, "जीजा, मला तुमच्या सोबत असताना खूप सुरक्षित आणि आनंदी वाटतं. तुम्ही मला ती सुंदर वेळेचा अनुभव देता, जे मला कधीच मिळाले नाही." मी तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कानात हळूच म्हणालो, "वैभवी, मी नेहमी तुझ्या सोबत असेल." त्या रात्री आम्ही एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव दिला. तिच्या व्यक्तिमत्वाने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. जेव्हा मी तिच्या जीवनात रंग सोडले, तेव्हा ती माझ्या मिठीत शांतपणे झोपली. त्या रात्री मला समजलं की वैभवी माझ्यासाठी फक्त एक आकर्षण नाही, तर ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. काही महिने असेच गेले, मी आणि वैभवी सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो. पण आयुष्य कधीच इतकं सोपं नसतं, नाही का? एके दिवशी माझ्या बायकोने मला गंभीर चेहऱ्यावरून विचारलं, "तू वैभवीकडे जास्त लक्ष देतोस असं मला का वाटतं?" माझं हृदय त्या क्षणी थांबल्यासारखं झालं. मी हसत हसत उत्तर दिलं, "अगं, ती आपली वहिनी आहे, आणि तिचा नवरा इथे नाही. मला तिची काळजी घ्यावी लागते ना?" पण तिच्या डोळ्यांमधला संशय मला स्पष्ट दिसत होता. मी ठरवलं की आता मला जास्त सावध राहावं लागेल. मी वैभवीला थोडं सावधगिरीने सांगितलं, "आता आपण जरा सावध राहूया, बायकोला काही शंका येऊ नये." वैभवी घाबरली आणि डोळे पाणावलेले म्हणाली, "जीजा, जर याचा सगळ्यांना कळलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल." मी तिला धीर दिला आणि म्हणालो, "काळजी करू नको, मी सगळं सांभाळेन." पण माझ्या आयुष्यात एका नवीन ट्विस्टची सुरुवात झाली होती, ज्याची मला अजिबात कल्पना नव्हती. एके दिवशी वैभवीने हळूहळू सांगितलं, "जीजा, मी पुन्हा पोट्या आहे." मी थोडा थक्क झालो. मी विचारलं, "पण तुझा नवरा तर MP ला आहे, मग हे कसं?" ती लाजून हळूच म्हणाली, "जीजा, हे तुमच आहे." माझं डोकं गरगरायला लागलं. मी गंभीर स्वरात सांगितलं, "वैभवी, हे खूप मोठं संकट आहे. जर याचा कोणाला कळलं, तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल." वैभवी रडायला लागली आणि म्हणाली, "जीजा, मला माफ करा, पण मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी हे बाळ ठेवणार आहे." माझ्या मनात सगळ्या विचारांची धुडधूड होती, मला काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. पण एकच गोष्ट स्पष्ट होती, मला वैभवी आणि तिच्या बाळाची काळजी घ्यावी लागेल, आणि त्या क्षणापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार होतं. काही दिवसांनी माझ्या साळ्याचा फोन आला. त्याने म्हणालं, "जीजा, माझी नोकरी MP ला संपली. मी परत सासूरवाडीत येतोय." माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. जर साळा परत आला, तर वैभवीची ही गोष्ट मी कशी लपवणार? आणि जर त्याला कळलं की हे बाळ त्याचं नाही, तर काय होईल?
मी वैभवीला सांगितलं, आता आपल्याला खूप सावध राहावं लागेल. तुझा नवरा परत येतोय. वैभवी घाबरली आणि डोळे पाणावलेले म्हणाली, जिजा, मला वाचवा. जर याचा त्याला कळलं, तर तो मला मारून टाकेल. मी तिला मिठीत घेतलं आणि म्हणालो, काळजी करू नको, मी काहीतरी मार्ग नक्की काढेन. पण माझ्या मनात एक नवीन शंका निर्माण झाली होती. वैभवीच रहस्य फक्त आम्हा दोघांनाच माहीत होतं, पण मला असं का वाटत होतं की कोणीतरी आमच्या गुप्त नात्याकडे पाहत आहे? एके रात्री मी वैभवीच्या खोलीत होतो, तेव्हा मला खिडकीबाहेर कोणीतरी उभं असल्यासारखं वाटलं. मी बाहेर पाहिलं, पण कोणी नव्हतं. तरीही माझ्या मनात भीतीची लहरी उठली. दुसऱ्या दिवशी मला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात फक्त एक वाक्य होतं, मला तुमचं आणि वैभवीचं सगळं माहीत आहे. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. हा मेसेज कोणी पाठवला आणि त्याला आमच्या नात्याबद्दल कसं कळलं? मित्रांनो, पुढे काय घडतंय ते पाहायचं असेल, तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग 2 टाका. बघूया किती जण पाठवतात. या व्हिडिओला 500 लाईक आले तर लगेच दुसरा भाग तुमच्यासमोर येईल. चला, तर मग भेटूया पुढच्या धमाल व्हिडिओमध्ये.